पाणी. आता जाऊया धाराशिव नगर परिषदेमध्ये. तिकडे प्रचाराचा धुरोळा सुरू आहे. राजकीय नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यातच शहरात नागरिकांना ऑटो रिक्षाची सेवा पुरवणाऱ्या चालकांना काय वाटतं या निवडणुकीबाबत, त्यांच्या राजकीय नेत्याकडून काय अपेक्षा आहेत, जाणून घेतलं आमच्या प्रतिनिधींनी. बघूया. आपण आहोत धाराशिव मधल्या रिक्षा युनियन सोबत. शहराच्या गल्लीबोळात फिरणारी ही जी माणसं आहेत त्यातल्या शहरातली प्रत्येक समस्या यांच्या कानावर पडते, डोळ्याला दिसते आणि शहरात यांच्या नेमक्या अपेक्षा काय हे आपण जाणून घेऊया. खरं तर शहरभर तुम्ही फिरता, आता निवडणुकीचा आखाडा सजलाय, नेत्यांकडनं काय अपेक्षा आहेत? नेत्याकडनं अपेक्षा हीच आहे की ह्याच्या पहिले बी आज 10 वर्ष झालं बघायला लागलात, रिक्षे पॉईंट नाही शहरात, रिक्षे जास्त झालेले आहेत. दुसरी गोष्ट की बसस्थानक आहे, पण बसस्थानक जवळ एक शौचालय सध्या नाही, तुम्ही बघू शकतात. आज लेडीज लोक उतरते तिथं, लघवी करायला कुणाला जागा नाही. आमचं पॉईंट व्यवस्थित नाही, पूर्ण नाली भरलेलं, पॉईंटवर पाणी येतंय, रिक्षा लावायला इथं पण जागा नाही. पूर्ण शहरात सध्या पॉईंट उपलब्ध करून दिलं नाही. आम्ही नगरपालिकेला पत्र बी दिलेलं आहे ह्याच्या बाऱ्यात की पॉईंट उपलब्ध करून द्या, पण अजून काय महिना झालं देऊन अजून पॉईंट उपलब्ध नाही. लाईटची व्यवस्था नाही आहे प्रत्येक ठिकाणी. बघा तुम्ही शहरामध्ये आता हा सांजा रोड जर बघितलं तर सांजा रोडला पूर्ण चौकापर्यंत खंबे तर आहेत पण खांब्यावर लाईट नाही आहे. अंधाराचा रस्ता आहे, लोकांना भीती वाटते चलत जाणार आहे. आता लेडीज असू द्या, एखादी समजा संध्याकाळच्या टायमाला उतरली, जवळपास घर असेल, पण ते चलत जाण्यासाठी एवढं धाडशीपणानं जाऊ शकत नाही. हे लाईट नेत्यांना काय सांगणं? नेत्यांना सांगणं आहे की शहराचा विकास करा, आपापसात भांडणं करू नका, शहराचा विकासाकडे ध्यान द्या. शहराचा विकास केला तर जनता तुमच्या पाठीशी कधी पण उभं आहे. शहरात गाड्यांची एवढी नुकसान आहे, खड्ड्यानी गाड्या चालतात, हाऊसिंग जा, टायर जा, सगळी ही समस्या कंटिन्यू चालू आहे. आणि गाड्यांना 2 दिवसाला 3 दिवसाला टायर तरी फुटलेलं असतंय, काहीतरी झालेलं असतंय खड्ड्यामुळं. सगळेच रिक्षावाले ही ती एकाचंही टायर नीट नाही ना, हाऊसिंग. लहान मुलं असतील, महिला असतील, ह्या तुमच्या रिक्षातून प्रवास करतात. मग शाळेला जाणारी, बाजाराला जाणारी, यांच्या अनेक चर्चा तुमच्या कानावर येत असताना शहराला घेऊन काय प्रश्न आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत? रस्ते चांगले नाहीत किंवा काय नाही. आम्हाला रिक्षात बसलं तरी धड 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 होते सगळं. पॅसेंजर नीट म्हणते आम्हाला 10 रुपये द्यायचे ठिकाणी 15 रुपये सुद्धा देत नाहीत. आमचे 10 रुपयेच आम्हाला देतात. एक रस्ता आणि दुसरा कचराकुंडी. कचराकुंडी तर शहरामध्येच आहे. तिथं तर बाजूला भारतीय विद्यालय शाळा पण आहे. कचरा अख्खा खाजानगर, गणेशनगर या कंटिन्यू आहे मुद्दा. ती तर लय बेकार आहे. रस्ते सुद्धा अडवले होते तरी पण झालेलं नाही, आणि रस्ता एवढा लय बेकार झालेला आहे की आता ही माणूस जी म्हणतंय की रिक्षा चालवताना हे माणूस फक्त बार्शी नाका आणि सांजा रोडला जाऊन आला का कंबरला हात लावून बसतोय. चला आम्ही तुम्हाला रस्त्याचं ट्रिप दाखवतो तुम्हाला. असली बेकार रस्ते. प्रमुख समस्या बघायला गेली तर रस्ते हा प्रमुख मुद्दा नगर परिषद निवडणुकीचा असणार आहे. त्यासोबतच गटारीची व्यवस्था असेल किंवा शहराची स्वच्छता असतील, या प्रमुख समस्या आहेत. शहरभर जे फिरतात त्या रिक्षावाल्यांशी आपण संवाद साधला. नेत्यांनी विकास करावा, शहर बदलावं अशी त्यांची भावना आहे. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. तिकडे भुसावळ नगर परिषद निवडणुकीमध्ये मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे